जयंत पाटील असं म्हटलेले आहे, जे निष्ठावान ते सोबत राहिले, बुरटे पडून गेले असं म्हटले आणि अमळनेरमधून पाडू असं म्हटलेले. जयंत पाटील साहेब फार विसरबोळ्या स्वभावाचे फार मोठे नेते. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक अशा कार्यकर्त्यांचा विसर पडलेला आहे आणि ते विसर पडल्यामुळे ते म्हटले असतील असे बोलते आमच्यातनं चालले गेले. महान नेत्याचं हे कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून विसरून गेलेले आहेत की किती कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले. आता प्रश्न हा पडलेला आहे, बुरटे राहिलेले आहेत का बुरटे सोडून गेलेले आहेत? हे 4 जून नंतर आता महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून देईल. आता संजय राऊत साहेबांचं जळगावला मी काल भाषण ऐकलं, थोडंफार त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली. संजय राऊत साहेब, तुम्ही म्हणण्याच्या लायकीचे नाही आहे आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही आहे, अशा स्वरूपाचं भाषण किंवा वक्तृत्व त्यांचं जे असतं ते या महाराष्ट्राला सोडण्याचं नाही. आणि त्याच्यावर संजय राऊतांवर मी फार काही बोललं पाहिजे, गद्दार सोडून गेले असं जे म्हणतायत ते संजय राऊतांना जे स्मरणात नाहीये. कदाचित आज त्यांची परिस्थिती काय राहिली. ज्यांना ज्यांना ते गद्दार म्हटलेले आहेत, भारतीय जनता पार्टीला चोर म्हटलेले आहेत, मग आज त्यांनी जो उमेदवार घेतलेला आहे तो भारतीय जनता पार्टीतूनच एक चोर आयात केलेला आहे का असं त्यांना म्हणायचं होतं का? भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्यांनी घेतलेला आहे आणि मग चोरामध्ये त्यांचा समावेश होता. आणि आता तुम्हाला कशी बुद्धी सुचलेली भारतीय जनता पार्टी चोर आहे? जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय भोकाल की एक शशिकांत शिंदेवर आरोप होतोय 4000 कोटींचा घोटाळा. त्यावरून जितेंद्र आव्हाड म्हटलेत की मग अजितदादांवर स्वतः पंतप्रधानांनी 70,000 कोटींचा आरोप केला होता. तर त्याचं काय झालं, ते वाशिंगमध्ये पांढरे झालं असं मी आता जितेंद्र आव्हाडांना 2 गोष्टी सांभाळाव्या लागतील. महाराष्ट्रामधल्या जनतेची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्यांना जे काय आवडतं त्या पद्धतीने त्यांची बोलण्याची संस्कृती आज जितेंद्र आव्हाडांची दिसते. आणि ज्या अजितदादांवर वारंवार याच्यापूर्वी पण, आता पण आणि इथून पुढच्या काळात पण सातत्याने आरोप होणार आहेत, पण त्या आरोपांचं खंडन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे सक्षम आहे. ज्याला वाटेल त्याने चौकशी यापूर्वी केलेली आहे आणि ज्याला ज्याला वाटत असेल त्याने सुद्धा ती चौकशी भविष्यात सुद्धा केली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा यांच्यावरती आज तारखेला कुठलाही डाग राहिलेला नाही.